कबनूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागानुसार आरक्षण काढण्यात आलं। एकूण 17 पैकी 9 महिला सदस्य व 8 पुरुष सदस्य निवडून द्यायचे आहेत। दरम्यान यंदा थेट जनतेतून सरपंच निवड असल्यानं सरपंच पदासाठी अनेकांनी मोर्चेबंधनी सुरू केली आहे। कबनूर सरपंच पद सर्वसाधारण गटासाठी खुलं असून कबनूर ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची होणार। ग्रामपंचायत सभागृहात थेट सरपंच निवडीमुळे 18 सदस्य दिसणार आहेत। दरम्यान प्रभाग 5-6 यापूर्वी अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव होता, परंतु यावेळी तो पूर्णपणे बदलण्यात येऊन 3 प्रभागांमध्ये आरक्षण पडले। येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्कृती भवनमध्ये कबनूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्याचं आयोजन केलं होतं। विस्तार अधिकारी NP रामण्णा यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली। आरक्षण प्रभागानुसार असे: प्रभाग क्रमांक 1 अनुसूचित जाती प्रवर्ग महिला नागरिकांस मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण। प्रभाग 2 अनुसूचित जाती प्रवर्ग महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला। प्रभाग 3 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण। प्रभाग 4 अनुसूचित जाती व सर्वसाधारण। प्रभाग 5 नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण। प्रभाग 6 सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण। एकूण 6 प्रभागातील आरक्षण सर्वांच्या समोर जाहीर करण्यात आलं। आरक्षित सोडत हे चिठ्ठीद्वारे काढले गेले। एकूण मतदार संख्या 34,370 असून एकूण 6 प्रभागांमध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी 3 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग 4 जागा व सर्वसाधारण गट 10 जागा, एकूण 17 जागेवर आरक्षण काढण्यात आलं आहे। तसेच सार्थक चौगुले यांनी चिठ्ठीद्वारे आरक्षण सोडत काढले। काही नागरिकांनी सूचना तक्रारी मांडल्या, त्या ऐकून विस्तार अधिकारी रामण्णा यांनी शंकांचं निरसन केलं। यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संजय बर्डे, ग्राम महसूल अधिकारी किशोर पाटील, सहाय्यक तलाठी प्रतीक जाधव, तालुका पंचायत सदस्य प्रकाश पाटील, सरपंच सुलोचना कट्टी, ग्रामपंचायत सदस्य मधुकर मणेरे, साखर कारखाना संचालक प्रमोद पाटील, सरपंच सुधीर पाटील, सुनील काडाप्पा, बबन केटकाळे, दादा पाटील, जयकुमार काडाप्पा यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर।